नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोप्या पद्धतीने वर्ग कसे काढायचे हे आपण शिकणार आहोत. कुठल्याही असणाऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे स्क्वेअर आपण सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगतोय. तर सर्वसाधारणपणे आपल्याला 3 स्टेप व्यवस्थित समजून घ्यायच्यात. ह्या 3 स्टेप जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही किती मोठ्यात मोठ्या असणाऱ्या संख्यांचा स्क्वेअर तुम्ही काढू शकता. बघा, तुम्हाला वर्ग जर काढायचा जर असेल तर त्यासाठी सर्वात पहिलं 1 ते 10 पर्यंतचे असणारे वर्ग तुम्हाला पाठांतर करावे लागतील आणि ते खूप सोपे आहेत. इथे मी लिहून दिलेले. सर्वात पहिले तर हे समजून घ्या की 1 ते 10 चे असणारे जे वर्ग जे आहेत हे कसे काढले जातात. हा 1 चा वर्ग आहे. 1 चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1. 1 गुणिले 1 चा वर्ग 1 येतो. 2 चा वर्ग 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 मीन्स 4. 3 चा वर्ग 3 गुणिले 3 9. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16. 5 चा वर्ग 5 गुणिले 5 25. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 10 चे असणारे जे वर्ग आहेत हे सर्वात पहिले पाठांतर करून घ्या. आता हे जर 10 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठांतर जर झाले तर पुढच्या 3 स्टेप समजणं आणि शिकणं हे दोन्ही पण तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला हे समजणं सोपं जाईल. तर चला आपण सर्वात पहिल्या स्टेप कडे आपण जाऊया. आता आपली पहिली स्टेप काय म्हणते, जर युनिट प्लेसला 0 असेल किंवा युनिट प्लेस आणि 10 प्लेसला 0 असेल किंवा युनिट प्लेस 10 प्लेस आणि 100 प्लेस या तिन्ही ठिकाणी जर 0 असेल तर यांचे वर्ग कसे काढायचे. म्हणजेच एकक स्थानाला 0 असेल, एकक आणि दशक स्थानाला 0 असेल, एकक दशक आणि शतक स्थानाला जर 0 असेल तर वर्ग कसे काढायचे. तर काहीच नाही, जसं आपल्याला इकडे आपण 1 ते 10 पर्यंतचे वर्ग जे पाठांतर केलेले आहे तसेच इथे अंक आहेत. इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे. यांचेच वर्ग तुम्हाला पुढे लिहायचे. जसा 1 चा वर्ग काय आहे तर 1 चा वर्ग आहे 1. याच्यावर 0 किती आहेत तर याच्यावर 0 1 आहे, तर ते डबल करायचे. म्हणजे 1 0 जर असेल तर 2 0 तुम्हाला लिहायचे. मग 2 0 जर लिहिले तर काय अंक भेटणार आहे तुम्हाला, तो भेटणार आहे 100. मीन्स 10 चा वर्ग काय आला 100. तसाच 3 चा वर्ग पहिला लिहायचा तुम्हाला 3 चा वर्ग. 3 चा वर्ग काय येतो तर 3 चा वर्ग येतो 9. आता 9 वरती किती 0 आहेत तर 1 0 आहे, तर एका 0 चे डबल झाले, किती झाले 0, 2 0 झाले. म्हणजे 30 चा वर्ग किती आला, 30 चा वर्ग आला 900. मीन्स 13 स्क्वेअर इक्वल टू 900. 30 स्क्वेअर इक्वल टू 900. 40 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर 16. आणि या 0 चे डबल 0 2 0. म्हणजे 14 स्क्वेअर इक्वल टू 1600. 1600. 40 चा वर्ग आला 1600. 60 चा वर्ग काय येईल तर 60 चा वर्ग करताना तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. 6 चा वर्ग 36. कारण 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठांतर करायचे, त्यामुळे हे वर्ग तुमच्या पाठ असणार आहेत. 6 चा वर्ग 36. याच्यावरती सुद्धा एकच 0 आहे, म्हणजेच इथे येताना 2 0 येणार आहेत. म्हणजे 60 चा वर्ग आला 3600. तर या फर्स्ट स्टेप मधले असणारा युनिट प्लेसला एकच 0 असणारे हे सर्व असणारे तुम्ही कुठले गणित जर घेतले, कुठले नंबर जर तुम्ही जर घेतले तर तुम्हाला स्क्वेअर काढता येईल. समजा 2 0 जर असतील युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला 0 आहे, म्हणजे जो तुमचा रिअल नंबर आहे त्याच्यावरती जर 2 0 जर असतील तर काय, तर सेम तसंच 1 चा वर्ग तुम्हाला करायचा. 1 चा वर्ग एकच येतो, पण इथे आहेत 2 0. 2 0 चे डबल तुम्हाला करायचे. जसं 1 0 इथे आपण डबल केला होता, तसं 2 0 चे डबल किती येणार आहेत तर 4 0 येणार आहेत. इकडनं आपल्याला 3 संख्येनंतर कॉमा द्यायचा. मीन्स काय आलं 100 स्क्वेअर किती आला तर 10,000 आला.
सेम इथे तुम्हाला तसंच करायचंय. तर 5 चा स्क्वेअर किती येतो? तर 5 चा स्क्वेअर येतो 25. आणि इथे 2 झिरो आहेत म्हणजे झिरो किती येणार आहेत? तर झिरो येणार आहेत 4 कॉमा कॉमा 2,50,000. 7 स्क्वेअर 49. 2 झिरो आहेत मीन्स इथे येणार आहे 4 झिरो. 4,90,000. आता इथे 2 झिरो वाले झाले. आता इथे 3 झिरो आहेत. युनिट प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे आणि 100 प्लेसला आहे. सेम जसं आपण वरती केलं तसंच तुम्हाला झिरो काय करायचे? डबल करायचे. आणि जो फर्स्ट डिजिट जो तुमचा जो आहे तो फर्स्ट डिजिटचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. तर 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. झिरो किती आहेत? 3 झिरो आहेत तर त्याचे डबल किती होतील? 6 झिरो. 1 2 3 4 5 and 6. तर 3,000 चा स्क्वेअर किती आला? तर 3,000 चा स्क्वेअर आला 90 लाख. सेम तसंच तुम्ही 5,000 चा पण स्क्वेअर करू शकता. चला आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. जर युनिट प्लेसला, हा युनिट प्लेस आहे, एकक स्थान आहे. जर एकक स्थानला जर 5 जर असेल, 5 हा डिजिट जर असेल तर अशा नंबरचे स्क्वेअर कसे काढायचे? तर खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर इथे 25 हा नंबर तुम्हाला दिसतोय. हा 25 असा हा नंबर आहे. तर याच्यामध्ये 2 डिजिट आहेत. एक आहे युनिट प्लेसला, एक आहे 10 प्लेसला. हा युनिट प्लेसला जो आहे हा आहे 5. तर 5 चा स्क्वेअर किती येतो? तर 5 चा स्क्वेअर येतो 25. तर हा 25 तुम्हाला इथे लिहायचा. त्यानंतर दुसरा जो डिजिट आहे 10 प्लेसला तो आहे 2. आता 2 नंतर क्रमाने येणारा पुढचा नंबर कुठला आहे? पुढचा डिजिट कुठला आहे? तर 2 नंतर येतो 3. तर हा 2 आणि त्याच्यानंतरचा असणारा डिजिट 3 या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. ते किती येतं? 6 येतं. तर हा जो 6 नंबर जो आहे हा 6 नंबर याच्या पुढे मांडायचा. हा झाला 25 चा स्क्वेअर 625. एवढी साधी सिंपल पद्धत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 35. तर 35 चा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. तर इथे सुद्धा 2 डिजिट आहेत. एक आहे 5 आणि दुसरा आहे 3. तर 5 चा स्क्वेअर किती येतो? 5 चा स्क्वेअर येतो 25. तो 25 तुम्ही इथे मांडला. नेक्स्ट डिजिट आहे 3. 3 नंतर कुठला डिजिट असतो? तो 4 असतो. तर हा डिजिट आणि त्याच्या नंतरचा डिजिट या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं म्हणजे 3 into 4. 3 into 4 किती आला? 12 आला. तो 12 याच्या पुढे तुम्हाला मांडायचं. म्हणजे काय नंबर तुम्हाला भेटला? 1225. हा आला 35 चा स्क्वेअर. नेक्स्ट नंबर आहे 105. 105 चा स्क्वेअर तुम्हाला जर करायचा जर असेल तर इथे 5 आहे आणि इथे आहे 10. तर 5 चा स्क्वेअर येतो 25. 10 आणि 10 नंतरचा असणारा डिजिट आहे 11. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येतं? 110. मग 110 आणि हा 25. हा 25 ऍज इट इज इथे 110 म्हणजे 11,025 हा 105 चा स्क्वेअर तुम्हाला इथे मिळाला. ऍज इट इज तुम्ही 125 चा स्क्वेअर सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही काढू शकता. कशी वाटली पद्धत? जर समजा अजूनही कोणाला जर समजलं जर नसेल तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला पुढे सोडून देण्याचा प्रयत्न करेल किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न मी करेल.